बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज जुना बुधवार पेठ आणि झुंजार क्लब संघात सामना झाला। एकतर्फी झालेल्या या सामन्यात जुना बुधवार पेठ संघाने 2-0 गोलने विजय मिळवला, तर सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात सम्राटनगर संघाने पाटाकडील ब संघावर 5-4 गोल फरकाने मात केली। बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मरणार्थ छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। आज सायंकाळी जुना बुधवार पेठ आणि झुंजार क्लब संघात सामना झाला। जुना बुधवार पेठच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया केल्या, तर झुंजार क्लबच्या खेळाडूंनी ही आक्रमणे परतवून लावली। त्यामुळे पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात बुधवार पेठेच्या अभिजित साळोखे, पृथ्वीराज निकम, संकेत जरग यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं। सामन्याच्या 69व्या मिनिटाला रिंकू सेठनं आणि 86व्या मिनिटाला हर्ष जरगनं गोल नोंदवत जुना बुधवार संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। त्यानंतर झुंजार क्लबच्या सुजित राजगोपाल, स्वप्नील तेलवेकर, शाहू भोईटे यांनी गोलसाठी प्रयत्न केले, पण ते फोल ठरले। त्यामुळे जुना बुधवार पेठनं हा सामना 2-0 गोलने जिंकला। आज सकाळच्या सत्रात सम्राटनगर आणि पाटाकडील तालीम ब संघात सामना झाला। सम्राटनगरकडून आकाश काटे, निलेश सावेकर, सूरज कोंडुस्कर यांनी 5 गोल नोंदवले, तर पाटाकडीलच्या यश मुळीक, मोहम्मद सैफ, ओंकार देवणे यांनी 4 गोलची नोंद केली। त्यामुळे सम्राटनगरनं 5-4 अशा गोल फरकाने हा सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला।